नमस्कार. पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. नमस्कार. पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण वाघेरे महाविद्यालयाचे सेवानिवृत्त उपप्राचार्य प्राध्यापक अनिल जगन्नाथ पवार यांचे चिरंजीव असून सध्या अमेरिकेत आहेत. कोरोनाबाबत अमेरिकेत काय स्थिती आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. आमेने BE कॉम्प्युटर पुण्यात केलंय आणि MS पॅरिसमध्ये केलेलं आहे. त्याची जी पत्नी आहे संपदा, हिने देखील BE ENTC मध्ये केलेलं आहे आणि MS तिने अमेरिकेत केलेला आहे. अशा प्रकारचं हे हायली क्वालिफाईड कपल आणि हे सासवडचे आहेत. त्यामुळं पुरंदरकरांना त्यांच्याकडून जाणून घ्यायला अधिक उत्सुकता आहे की अमेरिकेमध्ये कोरोनाबाबत नेमकी काय परिस्थिती आहे. भारतामध्ये 17 मे पर्यंत लॉकडाऊन केलेला आहे आणि तो वाढण्याची शक्यता आहे. तर आता तू तुझं नाव सांग आणि तू नेमका अमेरिकेत कुठे आहेस ते पण सांग. माझं नाव अमेय अनिल पवार आहे आणि मी सध्या वॉशिंग्टन स्टेटमध्ये आहे. मी सियाटल मधून काम करतो. मी Amazon मध्ये कामाला आहे आणि मी नुकताच इथे शिफ्ट झालो. याच्यापूर्वी मी पॅरिसमध्ये होतो 7 वर्ष आणि मी साधारणतः मार्चमध्ये इथे शिफ्ट झालो कामानिमित्ताने. आणि माझी वाईफ ती आधी ईस्ट कोस्टला असायची. ती फिलाडेल्फियाला होती. तिची कंपनी तिथे असते. ती तिथे 6 वर्षापासून राहते आणि मी ती पण इथे आता मार्चमध्ये मला जॉइन झाली आहे सियाटलला. सो ती इथून रिमोट वर्क फ्रॉम होम करते. सो तिचं युज्युअली ट्रॅव्हलिंग जॉब असतो, पण तिची कंपनी तिला इथून वेस्ट कोस्ट वरून काम करायला तयार झालेली आहे. सो सध्या ती इथूनच घरून काम करते. आणि हो, तर ती साधारणतः पार्श्वभूमी आहे. आता अमेरिकेत लॉकडाऊनची काय परिस्थिती आहे? भारतात आता फक्त काय केलंय, जीवनावश्यक वस्तू चालू ठेवल्यात. ग्रोसरी, मेडिकल, हॉस्पिटल्स, पब्लिक ट्रान्सपोर्ट अजून बंद आहे, एअरलाईन्स बंद आहेत, रेल्वे आता फक्त त्या मजूर हलवण्यासाठीच वापरतायत. अजून काय पब्लिकसाठी ओपन केलेलं नाही, परंतु चान्सेस आहेत आता सुरू होण्याची 17 तारखेनंतर. परंतु पुणे आणि मुंबईमध्ये त्या कोरोना मोठं थैमान घातलेलं आहे. देशामध्ये संपूर्ण जास्त कोरोना बाधित रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत आणि त्याची लागण पुणे आणि मुंबईमध्ये जास्त आहे. आता ग्रामीण भागामध्ये हळूहळू तो पसरायला लागलेला आहे. तर अमेरिकेत सध्या काय परिस्थिती आहे? सो सध्या अमेरिका उदाहरणार्थ देश तसा बराच मोठा आहे आणि इथे साधारणतः 50 राज्य आहेत. तर इथं प्रत्येक म्हणजे जसं सेंट्रल गव्हर्नमेंट आपल्या इथं आहे तसं यांच्या फेडरल गव्हर्नमेंटने इन्स्ट्रक्शन दिलं आहे आणि स्टेट वाईज त्या इम्प्लिमेंट होतात. सो स्टेटचे जे गव्हर्नर असतात त्यांच्या पद्धतीने ते जसं त्या गोष्टी लागू करतात. उदाहरणार्थ मी जिथे आहे आता वॉशिंग्टन मध्ये, इथे पहिल्यांदा कोरोना सुरू झाला म्हणजे अमेरिकेतल्या पहिल्या केसेस ज्या होत्या त्या इथे वॉशिंग्टन स्टेटमध्ये आणि मी जिथे राहतो किंग काउंटी तिथे सापडलं. म्हणजे आपलं पुणे जिल्हा जसा आहे किंग काउंटी तिथं पहिल्या US मधल्या केसेस सापडल्या होत्या. तो तेव्हापासून त्यांनी प्रिकॉशन्स घ्यायला चालू केले. पण जसा हा आजार येत होता किंवा जसं पॅन्डेमिक स्प्रेड होत होता तसं त्यांनी चेंजेस करायला चालू केलं होतं. म्हणजे उदाहरणार्थ मी जेव्हा इथे मूव्ह झालो होतो मार्चमध्ये, तेव्हा मी रेग्युलरली म्हणजे तेव्हा चालूच होतं हे सगळं. मी रेग्युलर ऑफिसला जायचो, मी पब्लिक ट्रान्सपोर्टने जात होतो. तो त्यावेळी म्हणजे थोडी असं लोकांच्यात भीती होती. इनिशियल प्रिकॉशन चालू केले होते. उदाहरणार्थ लोकांनी हँड सॅनिटायझर सोबत ठेवणं किंवा इव्हन कॉर्पोरेट ऑफिसमध्ये हँड सॅनिटायझरने साफसफाई करणे, हात वगैरे नेहमी कुठं दाराला हात वगैरे लावला की हात साफ करणे, असे चालू होतं तेव्हा. आणि पण जसं वाढत गेलं तसं त्यांनी मग अजून प्रिकॉशन्स वाढवायला चालू केले. सो इनिशियली आता वॉशिंग्टनमध्ये सध्या तरी त्यांनी ह्या शनिवारपर्यंत लॉकडाऊन ठेवला होता. पण त्यांनी साधारणतः मागच्या आठवड्यात झालं असं की नव्या केसेस पण यायला लागल्या म्हणून त्यांनी तो एक्सटेंड करून 6 जून पर्यंत ठेवला आहे. आणि मग त्या हिशोबाने त्यांनी जे जसं भारतात आहे तसंच इथे आहे. पण इथं लोक स्वतःहून पाळतात. म्हणजे असं गव्हर्नमेंट रिस्ट्रिक्शन किंवा टोटल कर्फ्यू सारखं असं नाहीये. पण साधारणतः गव्हर्नमेंट गाईडलाईन्स देतात. उदाहरणार्थ आताचं लेटेस्ट गाईडलाईन आहे की तुम्ही जर ग्रॉसरी घ्यायला जाताल किंवा कुठे बाहेर जाताल तर मास्क घालणं कंपल्सरी आहे. आणि ते लोक पाळतात पण म्हणजे असं एकदम कंपल्सरी असं म्हणता येणार नाही, पण एक काइंड ऑफ गाईडलाईन आहे की तुम्ही बाहेर जात असाल तर मास्क वापरावा. आणि मग लोक तसं त्या हिशोबाने सगळं पाळतात लोक.
आणि सध्या तर तेच आहे म्हणजे आणि कंपन्यांचं पण कसं झालंय, कंपन्यांनी सांगून म्हणजे प्रत्येक कंपनीचे वेगवेगळे क्रायटेरिया आहेत. उदाहरणार्थ माझ्या कंपनीने सांगितलं, की या ऑक्टोबरपर्यंत मी घरातून वर्क फ्रॉम होम करू शकतो. सो असं ते म्हणजे प्रत्येक भागात वेगवेगळ्या रिस्ट्रिक्शन्स आहेत आणि हे झालं वॉशिंग्टनचं. पण तेच माझे थोडे ओळखीचे मित्र पण आहेत जे साऊथमध्ये असतात टेक्सासमध्ये. तर तिथे त्यांना तेवढे असे रिस्ट्रिक्शन्स नव्हते. म्हणजे ओव्हर द पिरियड त्यांना ते ते असे भेटत होते किंवा लाइक उदाहरणार्थ तिथं वॉशिंग्टनमध्ये किंवा सिएटलमध्ये इव्हन सेम फॉर न्यूयॉर्क 50 पेक्षा जास्त लोकांच्या गॅदरिंगला बंदी होती. सो हे फक्त असं एका भागात किंवा एका राज्यात होते. सर्वत्र असं हे नियम नव्हते. आणि तसे उदाहरणार्थ न्यूयॉर्क म्हणा किंवा न्यू जर्सी, पेन्सिल्व्हेनिया आहे जे ईस्ट कोस्टवाले जिथं यूएसमध्ये खूप प्रसार झाला याचा, जिथे मोस्टली केसेस आहेत. तिथे अजून थोडे वेगळे ॲडिशनल लॉकडाऊन्स पण त्यांनी केले. उदाहरणार्थ काही दिवशी काहीच रस्ते उघडे असतात. त्याच रस्त्या थ्रू ट्रॅफिक असतं. बाकीचे जे रोड असतात ते त्यांनी ब्लॉक केले होते. इथे पण ॲक्चुअली लास्ट वीकमध्ये त्यांनी सिएटलमध्ये तसं एक ते इफ आय एम नॉट रॉंग 20 माईलचा जो रस्त्याचा स्ट्रेच होता त्यांनी बंद केला आहे. असे थोडेफार ते चेंजेस आहेत, पण मोस्टली ते इट्स मोर ऑफ लाइक अ गाईडलाईन्स आणि लोकांच्या पाळण्यावर आहे, जे इथे बऱ्यापैकी लोकं पाळतात. आता तुझी दिनचर्या काय आहे? दिवसभराचा प्रोग्राम कसा असतो? सो सध्या तरी आता वर्क फ्रॉम होम म्हणतात असं वाटतं, की काम कमी असेल, आराम जास्त, पण तसं तर होत नाही. सो सुरुवात म्हणजे दिवस युजुअली शेड्यूल जसं होतं, की लवकर उठून आवरून ऑफिसला जायचं, साधारणतः 8 वाजता वगैरे निघायचो मी घरातून. पण हल्ली वर्क फ्रॉम होम असल्यामुळे 7 वाजताच ऑटोमॅटिक काम चालू होतं. म्हणजे सो उलटं आहे, युजुअली लवकर सुरू होतं. हो, हो. तेच वर्क फ्रॉम होमनी ॲक्चुअली जास्त वर्क होतं. सो ते आहे म्हणजे कारण का तुम्ही लवकर अवेलेबिलिटी होतं, कॉम्प्युटर तुमच्या जवळ असतो. तर काम चालू होऊन जातं लवकर. आणि साधारणतः माझी दिनचर्या मी सकाळी जवळपास 6 वाजता आवरून वगैरे चहा, कॉफी घेऊन 7 वाजता काम चालू करतो मी. मग 7 ते एक ते डिपेंडिंग ऑन डेली शेड्यूल ते 7 ते 12 पर्यंत काम चालू राहतं आणि मग 12 वाजता एक अर्धा पाऊण तासाचा लंच ब्रेक असतो आणि तो लंच ब्रेक घेऊन मग पुन्हा 1 वाजता थोडंसं हे करून काम चालू करायचं आणि मग मधी पुन्हा एकदा एक 3:30-4 वाजता पुन्हा कॉफी ब्रेक घेतो मी आणि 6 पर्यंत काम चालतं. तर सध्या तरी असं शेड्यूल आहे आणि थोडंसं कारण का माझी जी वाईफ आहे ती आम्ही आता वेस्ट कोस्टला आहोत सिएटलला. सिएटल आणि अमेरिकेचे दोन्ही जे टोक आहेत वेस्ट आणि ईस्ट कोस्ट त्यांच्यात एक साधारणतः 3 तासाचा डिफरन्स आहे. सो तिला तिचं जे टायमिंग वर्क टायमिंग असतं तिला ते ईस्ट कोस्ट प्रमाणे करावं लागतं किंवा न्यूयॉर्क प्रमाणे. तर तिचं युजुअली दिवस तिथे चालू जवळपास 8:30 पावणे 9 वाजता होतो. त्याच्या कंपॅरेटिव्हली इथे मग तिला सकाळी पावणे 6 वाजता चालू करावं लागतं काम. तुझ्या अगोदर तिला काम चालू करावं. हो, हो. सो त्यामुळे तिचं ॲक्चुअली ती या टाइम टेबल इथं तुमचं वेगवेगळं झालं. टाईम टेबल थोडासा म्हणजे 3 तासाचा गॅप सोबत राहून पण 3 तासाचा गॅप असल्यासारखाच आहे. सो ती लवकर सुरू करते काम साधारण 6:30 पावणे 7 वाजता आणि मग तिथून तिचा तसा दिवस चालू होतो. मग तिचं 12 वाजेपर्यंत तिचं कंटिन्यू काम चालतं. मग ती माझ्यासोबत लंच ब्रेक घेते आणि फक्त तिचा दिवस जरा थोडा लवकर संपतो. 3-3:30च्या सुमारास ती काम थांबवते. कारण का तसं ईस्ट कोस्टला 6:30 पर्यंत काम चालतं. सो असं सध्याचं तरी दिनचर्या हेच आहे आणि तेव्हापासून म्हणजे हे चालू झालं तेव्हापासून इथे म्हणजे आम्ही सगळं इंडियात पण तसंच चालू आहे, की सामान आपलं जे रेशनिंग आहे ते स्टोअर करून ठेवणं किंवा एका वेळेसच 2 महिन्याचं सामान वगैरे करून ठेवणं. सो आम्ही इनिशियली ते केलं होतं आणि म्हणजे त्यामुळे बाहेर काही जास्त जाणं होत नव्हतं. तरी पण आता थोडंसं जरा इथे ओपन अप व्हायला लागल्यापासून आम्ही जर वीकेंडला वगैरे जाऊन थोडंसं आपलं नॉर्मल वीकली ग्रॉसरी ची शॉपिंग करतो. बाकी तेवढंच बाहेर जाणं होतं. नाहीतर कधी एरवी असा थोडासा वेळ मिळाला, की वीकेंडला इथे जवळ घराबाहेर थोडंसं एक वॉकसाठी जातो आम्ही. एक 15-20 मिनिटासाठी. सो सध्या तरी असं शेड्यूल आहे. सध्या मॉल बंद आहेत, रेस्टॉरंट बंद आहेत, पब्लिक ट्रान्सपोर्ट बंद आहे. काय परिस्थिती? तर इथे सध्या वॉशिंग्टनमध्ये त्यांनी म्हणजे जेव्हा पीकवर होतं, तेव्हा त्यांनी थोडं सर्व्हिसेस कधी अशा पूर्ण बंद नव्हत्या, पब्लिक ट्रान्सपोर्ट स्पेशली. तर हां. पब्लिक ट्रान्सपोर्ट चालू होतं पूर्ण वेळ. फक्त जेव्हा ते एकदम पीकमध्ये होतं, तेव्हा संख्या कमी होती बसेसची, फ्रिक्वेन्सी कमी झाल्या होत्या. की तर
पण आता परत त्या नॉर्मल झाल्यात कंपॅरेटिव्ह मध्ये आणि चालू आहेत. फक्त लोक जसं मी म्हणालो, की लोक स्वतःच्या एक गाईडलाईन्स आहेत त्या प्रमाणे लोक प्रिकॉशन्स घेत आहेत. उदाहरणार्थ बसमध्ये बसताना सीटमध्ये गॅप ठेवून बसणं किंवा कुठे म्हणजे असं थोडंसं लाइक सोशल डिस्टन्सिंग ठेवणं. तर ते सगळे लोक आपापसात प्रिकॉशन घेऊन ते पाळत आहेत. आणि राहिलं शॉप्सचं तर युजुअली इथे दुकानं म्हणजे मॉल तर अजून पण बंद आहे. माझं असं रिसेंटली तरी जाणं झालं नाही. पण मोठे शॉपिंग सेंटर जसे Walmart किंवा Walmarts आहेत किंवा असे जे मोठे शॉपिंग सेंटर आहेत, ते चालू आहेत. ते एसेन्शियल्समध्येच चालू आहेत ते. Walmart म्हणा, Target म्हणा किंवा Whole Foods म्हणा. हे सगळे इथे आपल्या इकडे जसं बिग बाजार वगैरे आहे, तसं ते मोठे शॉपिंग सेंटर आहेत, ते चालू आहेत तिथे. आणि छोटे जे दुकान होते ते बंद होते. म्हणजे बंद असं त्यांनी रेस्टॉरंट्सचं असं आहे की त्यांनी अ, बसून जेवण खाणं असतं म्हणजे डायन इन ती सर्व्हिसेस बंद केल्यात. त्यांनी फक्त टेक अवे चालू ठेवले. म्हणजे तुम्ही ऑर्डर करा, येऊन पिकअप करा किंवा तुम्ही ऑर्डर करा, ते येऊन डिलिव्हरी करतील. तर त्या सर्व्हिसेस चालू आहेत तिथे आणि सध्या तर मागच्या 1 आठवड्यापासून थोडंसं जरा त्यात पण हे होईल म्हणजे अजून तरी सिटीन अलाउड नाहीये. म्हणजे टेक अवेच चालू आहे. पण जे असे छोटे-छोटे दुकानं उदाहरणार्थ आईस्क्रीमचं दुकान वगैरे, तिथे लोकं येऊन म्हणजे घेतात ऑर्डर, की लाइक टेक अवे सारखं या, कलेक्ट करा तुमच्या काय असतील वस्तू त्या आणि यू कॅन गो अँड ईट ॲट होम. सो असं ते थ्रू आउट हे चालूच होतं. तू पुण्यात होतास, हो, नंतर हो. पॅरिसला गेलास, लक्षात घे, हो, जे हो. पाहिलं तिथं. नंतर आता अमेरिकेत आलेला आहेस. तर हा माहोलमध्ये काय फरक वाटतो? पुणे, पॅरिस आणि आता अमेरिकेमध्ये काय सियाटेल का काय ना? सियाटेल. सिएटल. हां, सिएटल. फरक म्हणजे बराच पहिला कारण का तर मी जेव्हा पहिल्यांदा बाहेर मास्टर्ससाठी आलो, मी साधारणतः 2012 साली निघालो होतो. सो पॅरिसमध्ये जेव्हा मी गेलो होतो, तेव्हा तो एक वेगळाच अनुभव होता. टोटल कंप्लीटली कल्चरल शॉक होता माझ्यासाठी. कारण की एरवी त्यावेळी पण म्हणजे अमेरिकेला आलं की थोडंसं आपल्याला इंडियामध्ये पण असताना किंवा पुणे शहरात असताना एक अमेरिकन कल्चरचं एक्सपोजर असतं. इंग्रजी मूव्हीज म्हणा किंवा सॉन्ग्स किंवा इव्हन लाइक म्युझिक वगैरे थ्रू किंवा इव्हन लाइक इव्हन स्टडी वाईज लाइक टेक्नॉलॉजी आहे, थोडं एक्सपोजर असतं. पण माझ्या बाबतीत फ्रान्सबद्दल मला फारसं असं काही माहीत नव्हतं. फ्रान्सबद्दल फार की जण तिथे चांगले डेझर्ट मिळतात, एवढीच माहिती होती. सो जेव्हा मी पहिल्यांदा तिथे फ्रान्सला गेलो होतो, तेव्हा तो जरा मला कल्चर शॉक होता. कारण ते एक वेगळंच कल्चर होतं आणि त्याचं आधी एक्सपोजर नव्हता कधी त्या कल्चरचा. त्याची भाषा पण येत जायच्या आधी मी थोडी प्रॅक्टिस करून गेलो होतो, पण तिथे गेल्यावर एकदम ते वेगळंच विश्व होतं. भाषा पण येत नव्हती मला. लकी माझा कोर्स सॉरी इंग्लिशमध्ये होता. त्यामुळं शिकताना असा काही त्रास आला नाही. पण एरवी अ, इतर लोकांच्या आउट ऑफ स्कूल कम्युनिकेशन कुठं बाहेर जाणं किंवा ग्रोसरी शॉपिंग म्हणा किंवा इव्हन गोइंग आउट तिथं थोडासा स्टार्टिंगला त्रास होत होता म्हणजे लँग्वेज बॅरियरमुळे. पण ओव्हर द पिरियड ऑफ टाईम तो थोडा कमी झाला. आय स्टार्टेड अंडरस्टँडिंग लँग्वेज आणि शिकलो होतो थोडं बऱ्यापैकी फ्रेंच. आणि मग त्यानंतर थोडंसं मग ते एक अससिम्युलेट होत गेलो मी कल्चरमध्ये थोडासा कळायला लागले, की कसं काय त्यांच्यात असतं, कशा गोष्टी म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या त्याच्यात कशा गोष्टी होतात किंवा त्यांचे कल्चरल नॉर्म्स जसे असतात ते थोडे ते शिकलो म्हणजे ते आणि ते असं चांगलं वातावरण होतं. तिथे मी मग फ्रान्समध्ये साधारणतः 7.5 वर्ष होतो मी आणि त्याच वेळी माझी वाईफ इथे आली होती. मग ती साधारणतः 2014 साली यूएसला मास्टर्सला आली आणि मग ती इथेच तिचा मास्टर झाला आणि ती इथेच जॉब करत होती. सो पण ते फ्रान्समध्ये आमचं जेव्हा म्हणजे आम्ही डिसाईड करत होतो की कुठं मूव्ह व्हायचं, तेव्हा आम्ही असं ठरवलं की फ्रान्सचं म्हणजे फ्रान्स ॲक्चुअली तसं ओव्हरऑल सगळ्या गोष्टी चांगल्या होत्या. फक्त इथं लँग्वेज बॅरियर वॉज अ बिग डिसएडव्हांटेज आय वुड से. स्पेशली फॉर संपदासाठी कारण का तिथे तिला पहिलं टेक्निकल रोलसाठी तिला लँग्वेज शिकावी लागली असते आणि त्यानंतर जॉब फाइंडिंगसाठी थोडा त्रास होतो म्हणून इकडे यूएसला यायचं ठरवलं. आणि सध्या आता मी माझं मध्ये आधी यूएसला येणं-जाणं व्हायचं. मी संपदाकडे भेटायला यायचो तेव्हा 1 वर्षातून 2दा वगैरे माझं येणं-जाणं व्हायचं यूएसला. सो त्या काळात म्हणजे साधारणतः एक माहीत होतं की इथं गोष्टी कशा असतात. सो एक इथे हे पण आहे की लाइक कंपॅरिझन वाईज असं थोडंसं जिओग्राफिकली हा देश खूपच मोठा आहे. सो कंपेअर टू इंडिया पण पुणे म्हणा, पुणे तसं छोटं आहे म्हणजे पुणे पब्लिक ट्रान्सपोर्ट चांगलं आहे. तसं पॅरिस पण तसंच होतं की
आणि पुण्यात राहिल्यामुळे जास्त अशी सवय किंवा इव्हन पॅरिसमध्ये पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरायची सवय होती. किंवा मेट्रो म्हणा किंवा इव्हन बसेस. इथं आल्यावर टोटल डिपेंडन्सी ऑन कार आहे. म्हणजे इथे तुम्हाला गोष्टी अशा थोड्याफार लांब असतात. एकदम असं जवळ असं काही नाही. सो त्यासाठी मग तुम्हाला तुमची स्वतःची कार तर लागतेच. कारण का इव्हन साधं ग्रॉसरी आणणं झालं, की तुम्हाला घरापासून एक 2 मैलवर किंवा असं 3-4 मैल्स तुम्हाला ट्रॅव्हल करावं लागतं. त्यासाठी कार कंपल्सरी लागते. तिथे पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे, पण ते शहराभोवतीच आहे. शहराच्या तुम्ही थोडं लांब गेला, तरी एक 5-10 किलोमीटर शहराच्या लांब गेला, तरी तिथं थोडंसं मग तुम्हाला जाणवायला चालू होतं, की इथे बसेस नाही किंवा असं इथे इनफॅक्ट असं प्रत्येक नेबरहूडचे स्कोर्स असतात, की किती टक्के इथं पब्लिक ट्रान्सपोर्टेशन आहे किंवा कसं चालणं कसं. मोस्टली इथं बऱ्यापैकी शहराच्या बाहेर आला, की सगळ्यांमध्ये 40% ॲक्सेसिबिलिटी असते पब्लिक ट्रान्सपोर्टची. ॲटलीस्ट असं वॉशिंग्टन किंवा इथं सिएटलच्या भागात तरी तसं आहे. आणि तर तेच म्हणजे ओव्हरऑल तेच तो एक वेगळा एक्सपिरियन्स होता, की इव्हन लाइक गोष्टी अशा मोठ्या झाल्या इथं आल्यावर. आणि पण एक इथं फायदा आहे, की कल्चरल लँग्वेज बॅरियर जे मला तिथं पॅरिसमध्ये प्रॉब्लेम होता फ्रेंचचा, तो इथे नाही. इथे सगळेच इंग्लिश बोलतात. सो त्यामुळे थोडंसं इथं आता जरा कम्फर्ट झोनमध्ये आहे मी. आता तू ज्या परिसरात राहतो, तिथं कोरोनाची काय परिस्थिती आहे? वृत्तपत्रामध्ये, न्यूजपेपरमध्ये काय बातम्या येत आहेत? आणि पुढची स्टेज काय राहील? सो सध्या तरी इथे जसं मी म्हणालो, की इथे सुरुवात झाली होती पहिल्यांदा. हं. सो सध्या ते आता ते कंट्रोलमध्ये आहे. थोडासा कर्व्ह इथं फ्लॅटन झालाय. पण गेल्या आठवड्यापासून त्यांना नव्या केसेस थोडंसं छोट्या प्रमाणात वाढलं होतं. सो त्यामुळे त्यांनी ते तेवढे त्याप्रमाणे त्यांनी जे ओपन करणार होते सगळ्या सर्व्हिसेस, त्यांनी ती डेट थोडी पुढे ढकलली. सो ते मागच्या आठवड्यात ओपन होणार होतं. ते आय गेस 5 का 6 मेला ओपनिंग होतं. ते सगळं ओपन करणार होते. पण त्यांनी त्याच्या आधीच्या आठवड्यात थोड्या केसेस वाढल्या. प्रमाण थोडं वाढलं. तर ओव्हरऑल इफ आय एम नॉट रॉंग इथे जवळपास 700 केसेस सापडल्या आहेत या काउंटीमध्ये. सो त्या ह्याने त्यांनी मग ती डेडलाईन पुढे नेली. आता ती 6 जूनला केली आहे. सो आता सध्या तरी प्रिलिमिनरी प्रिकॉशन आहे, की तुम्ही बाहेर पडाल तर मास्क घाला, असं म्हणजे सांगितलं आहे. मी पण इथे जेव्हा पण बाहेर पडतो मास्क घालूनच बाहेर पडतो. इतर लोकं पण ते प्रिकॉशन घेतात. आणि इन जनरल सोशल डिस्टन्सिंग नॉर्म्स जे आहेत ते लोकं मेंटेन करतात 6 फीट डिस्टन्स. सो तुम्ही इव्हन इथं जे सुपर मार्केट्स आहेत किंवा जी शॉपिंग मार्केट्स आहेत त्यांनी पण तिथं अशा म्हणजे चेंजेस केल्यात त्यांचे जे तुम्हाला जाणवतात. उदाहरणार्थ जे काउंटर असतं जिथं तुम्ही गोष्टी घेता, तर तिथून असं एक लाईन ड्रॉ केलेली असते, की त्या लाईनच्या पुढे तुम्ही जायचं नाही किंवा तिथं असं आपल्या फूटस्टेपचे मार्क असतात. की तुम्ही तिथेच उभं राहायचं, तिथून काय आहे ते घ्यायचं. आणि मिनिमम टच म्हणजे गोष्टींना हात लावणं कमी किंवा लोकांचे कॉन्टॅक्ट कमी येणं. अशा काळजी घेण्यासारख्या गोष्टी इव्हन शॉप्स करत आहेत किंवा इव्हन ते मोठे मॉल्स असं म्हणतो शॉपिंग सेंटर करत आहेत. आणि एक आहे की प्रत्येक शॉपिंग सेंटरच्या इथे तुम्ही आत गेला की तिथं त्यांनी सॅनिटायझर ठेवले. हँड सॅनिटायझर सो दॅट तुम्ही तुमचे हात साफ करू शकाल. आणि तशी म्हणजे छोट्या-छोट्या काळजी घेण्यासारख्या इव्हन इथल्या लोकल गव्हर्नमेंटनी म्हणा किंवा कंपनीजनी प्रिकॉशन्स घेतले आहेत आणि त्या हिशोबाने सगळे प्रिकॉशन्स घेतात. भारतामध्ये काय झालं, कोरोनामुळे बेरोजगारी फार वाढली. हं, मजुरांचा प्रश्न निर्माण झालाय. विशेषतः महाराष्ट्रातनं जे उत्तर प्रदेश असेल, बिहार असेल, तिकडचे मजूर रोजगार नाही म्हणून परत निघाले. हो, हो. बसेस सरकारने मोफत दिल्यात. रेल्वेज मोफत दिलेल्या आहेत. त्यांच्या जेवणाची मोफत सोय केलेली आहे अनेक सामाजिक संस्थांनी. तर अशी भारतामध्ये परिस्थिती निर्माण झालेली आहे. स्थलांतराचा प्रश्न निर्माण झालेला आहे. कारण इंडस्ट्री बंद आहे पूर्ण, हो, बाजार बंद आहेत, रेस्टॉरंट्स बंद आहेत. कन्स्ट्रक्शनचे विशेषतः बरेच मजदूर हे हो. बिहार आणि यूपी मध्ये गेलेले आहेत, बंगालमध्ये गेलेले आहेत. तर अमेरिकेत बेरोजगारीची काय परिस्थिती आहे? सध्या म्हणजे कदाचित मागच्या आठवड्यातच त्यांचा आलेला आकडा होता, की इथं जवळपास 20 मिलियन म्हणजे जवळपास 2 कोटी लोकांच्या अनएम्प्लॉयमेंटसाठी हे केलंय. अनएम्प्लॉयमेंट नंबर आहेत बेसिकली. सो म्हणजे जेवढी गव्हर्नमेंटची अपेक्षा होती, की तो 22 मिलियन असेल म्हणजे 2.2 करोड असा नंबर असेल. पण त्यापेक्षा थोडासा कमी नंबर आला आहे तो 2 कोटीचा. सो पण ते जसं भारतात आहे तसंच इथे पण झालंय, की मोस्टली जे हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्रीमध्ये आहे, रेस्टॉरंट म्हणा किंवा एअरलाईन्स म्हणा, ते लोकं इम्पॅक्ट झाले आहेत खूप.
सो त्यांना त्यांचे जे आहेत ते त्यांच्या नोकऱ्या गेल्या. सो इथे 2 प्रकार आहेत. आयदर लोकांना कामावरूनच काढून टाकलंय किंवा त्यांना फर्लो केलंय. फर्लो प्रकार म्हणजे की ते बेसिकली तुम्हाला पूर्णतः कामावरून काढत नाही, पण तुम्हाला म्हणतात की 1-2 महिने तुम्ही कामावर येऊ नका. तुम्हाला त्याचा पगार मिळत नाही, पण तुम्हाला हे होतं. पण त्यात पण बरेच डिबेटेबल गोष्ट असतात की लाइक इथल्या गव्हर्नमेंटने बेनिफिट्स पण द्यायला चालू केले होते. आय गेस इफ आय एम नॉट रॉंग $1200 पर महिना असं बेनिफिट देत आहेत. ते म्हणजे 2 महिने तरी दिलेत असं ऐकण्यात आहे माझ्या. सो ती काळजी घेत आहेत ते. आणि इथे म्हणजे स्थलांतराचा प्रश्न तर मी तरी असं कुठे वाचण्यात आलं नाही माझ्या, की इथे असं स्थलांतर वगैरे होतंय, की एका भागातून किंवा जे वर्कर्स आहेत दुसरीकडे जातात. असं तरी माझ्या वाचण्यात आलं नाहीये. पण इथं तेच आहे, की लोकांच्या ज्या नोकऱ्या गेल्यात ते थोडंसं इथे पण भारतासारखंच आहे. म्हणजे कारण का लोकं रेंटवर राहत असतील तर ते त्यांचं पे डे टू पे डे चालतं. म्हणजे महिन्याचा पगार आला, की तो रेंट वगैरे भरून तो त्यातच संपूर्ण पुढचा महिना परत त्या ह्याच्यावर येतो, पुढच्या महिन्याच्या पगारावर. तो पे डे टू पे डे जे आहे इथे तो प्रॉब्लेम आहे. त्यामुळे लोकांचं थोडंसं हे झालंय. पण तिथे एक पाहिलं मी इथल्या ज्या कंपन्या इव्हन कॉर्पोरेट कंपन्या, दे हॅव लाइक टूक अ स्टेप फॉरवर्ड. त्या पुढे आल्यात आणि त्यांनी बेसिकली लाइक थोडंसं ईज डाउन केलंय. मीनिंग लाइक तुमचं जर इन्शुरन्स असेल किंवा तुमचं कुठलं पेमेंट असेल लोनचं, यू कॅन डिले अ बिट. त्यांनी तसं ते प्रोव्हिजन दिल्यात लोकांना. आणि इव्हन कंपनीज पण भरपूर इनिशिएटिव्ह घेतात. आता भारतामध्ये अशी परिस्थिती आहे, विशेषतः शेती जो माल आहे, जर आपण पुरंदर केला तर पुरंदरमध्ये हा सीझन आहे अंजिराचा, पेरू, पपई. ओके. काय झालं, या वस्तू पुणे आणि मुंबईच्या मार्केटमधली चैन तुटलेली आहे. ओके. अक्षरशः अंजीर फेकून द्यावे लागतात, पेरू फेकून द्यावे लागतात. दुधाचं एवढं प्रचंड उत्पादन आहे, पुणे आणि मुंबईतलं दुधाचं मार्केट कमी झालंय, त्याची चैन तुटलेली आहे, रेट डाऊन झालेली आहे. तर अमेरिकेत आणि या उलट काय झालं, काही काही ग्रोसरीचे रेट वाढलेले आहेत. म्हणजे तेलाचा लॉकडाऊनच्या अगोदर ₹1100 होता, तो ₹1600 गेलेला आहे. तर अशा प्रकारे काही वस्तूंचे भाव वाढलेत, काही वस्तूंचा तुटवडा निर्माण झालाय. तर काही वस्तू अक्षरशः फुलांची शेती 100% तोट्यात गेली, फुलं फेकून द्यावी लागली. लग्न कार्य बंद आहेत, त्यामुळं पुण्यातले सगळे मंगल कार्यालय बंद आहेत, सासवडची मंगल कार्यालय बंद आहेत, मुंबईला फुलं जात नाहीत, त्यामुळे फुलं अक्षरशः उकरड्यावर फेकून द्यावी लागत आहेत. तर असं काही अर्थव्यवस्थेवर अमेरिकेत काय परिणाम झालेला पाहावयास मिळाले? इथे म्हणजे ज्या डे टू डे ग्रोसरी आहे, उदाहरणार्थ दूध म्हणा किंवा पालेभाज्या म्हणा किंवा तर त्यांच्यावर असा जाणवेल असा परिणाम काही झालेला नाहीये. कारण का इथली सप्लाय चेन थोडीशी झाली आहे इम्पॅक्ट सप्लाय चेनवर. पण जे ट्रान्सफर आहेत ते चालू आहे सध्या तरी. आणि मोस्टली इथे जे सिंगल स्टोअर दुकाने असतात, म्हणजे जे सिंपल सिंगल स्टोअर मोस्टली फुलांचे दुकानं तशा प्रकारचे असतात, ते बंद आहेत. ते थोडे इम्पॅक्ट झालाय त्यांच्यावर. पण बाकी अशा म्हणजे जे मोठे कारण की इथे मोस्टली माल जे असतो शेतकऱ्याकडचा ते मोस्टली मोठमोठ्या चेनवालेच घेतात डायरेक्ट. तर त्यामुळे त्यांचं तो माल तिथे जात आहे सध्या तरी. आणि राहिला भाग किमतींचा, तर किमतीत असा फरक काही जाणवला नाही. म्हणजे कमी आहेत गोष्टी अशा कधी स्टोअरमध्ये जाणवत नाही. फक्त उदाहरणार्थ फक्त 2 गोष्टी सध्या किंवा 3 गोष्टी त्यांचं नाव घेता येईल ज्या कमी जाणवतात, ते म्हणजे एक हँड सॅनिटायझर आहे आणि जे असे क्लिनिंग क्लोरेक्स वगैरे जे क्लिनिंग वाइप्स असतात, त्यांचा फक्त जरा थोडा तुटवडा आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त जे डेअरी प्रॉडक्ट्स म्हणा किंवा फळं, भाज्या म्हणा, त्यांचा असा फारसा काही तुटवडा इथे जाणवत नाहीये. सो त्या ह्याने इथे म्हणजे सप्लाय आहे इथे व्यवस्थित स्टोर्समध्ये. फक्त तुटवडा एका भागात आहे, की इथे इंडियन स्टोअर्स जे आहेत, ज्यांच्यासाठी इंडियावरून माल येतो, त्यांना थोडंसं म्हणजे हे झालंय प्रॉब्लेम असं म्हणता येणार नाही, पण त्यांच्या थोडंसं सप्लाय चेन इम्पॅक्ट झालंय. सो त्यामुळे आधी जसं ज्या प्रमाणात वस्तू यायच्या त्या प्रमाणात आता येत नाही. म्हणजे आधी जेव्हा पीक होता, म्हणजे कोरोना एकदम इथे पीक पॉइंटवर होता, तेव्हा तेव्हा तो असा पण पॉइंट होता, की त्या गोष्टी लोकं खूप प्रमाणात स्टॉक करत होते. म्हणून तुम्ही इंडियन स्टोअरमध्ये गेला तर तिथं असं लिमिटेशन्स होते. उदाहरणार्थ तुम्ही जर तिथे असं रेडी टू ईट चपात्या घेत असाल, म्हणजे ज्या लाटलेल्या चपात्या असतात त्या. त्याचं एकच पॅकेट प्रत्येक पर पर्सन एक पॅकेट अलाउड होतं. तर असं त्यांनी थोडंसं सो दॅट सगळ्यांना त्या गोष्टी मिळतील अशा.
सो असं त्यांनी काही काही एसेन्शियल प्रोडक्ट्सवर त्यांनी तसं इंडियन स्टोअरमध्ये केलं होतं, सो दॅट एव्हरीवन कॅन गेट ऍक्सेस टू दोज प्रोडक्ट. पण त्या व्यतिरिक्त म्हणजे असं बाहेर कुठे अजून दुसरीकडे जाणवलं नाही. म्हणजे मला असं कुठे सुपर मार्केटमध्ये गेलो आणि तिथे म्हणाले की दुधाचं एकच कार्टन अलाउड आहे, असं असं काही झालं नाही. सो काही काही एसेन्शियल गोष्टींवर त्यांनी लावले थोडेसे लिमिटेशन्स. मोस्टली इन केस ऑफ नॉर्मल ग्रोसरी स्टोअर, तिथे आपलं सॅनिटायझर, हँड सॅनिटायझर किंवा क्लिनिंग मटेरियल्सवर. आणि बाकीचे तुमचे स्पेसिफिक इंडियन स्टोअर असेल तर तिथं असं पर्टिक्युलर जसं लाटे चपात्या असतील किंवा अजून असं स्पेसिफिक गोष्टी असतील की त्यांच्यावर फक्त त्यांनी असे लिमिटेशन्स लावले होते. त्या व्यतिरिक्त असं इथे काय फारसा इम्पॅक्ट जाणवला नाही. आता भारतात विशेषतः पुणे आणि मुंबईमध्ये हॉस्पिटल कमी पडायला लागलेली आहे. पुण्याच्या मुंबईच्या केएमच्या हॉस्पिटलमध्ये एका कॉटवर किंवा हॉस्पिटलच्या ज्या जागेत जी मोकळी जागा आहे खाली सुद्धा पेशंट्स रुग्ण झोपलेले आहेत. असे काही व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत. याशिवाय पुण्यामध्ये काय केले त्यांनी, जे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहेत ते सुद्धा मंगल कार्यालय घेतली आणि तिथं बेडची तयारी चालू केलेली आहे. ग्रामीण भागामध्ये सुद्धा आता सासवडमध्ये वाघेरे कॉलेजचं जे हॉस्टेल आहे कोविड केअर सेंटर साठी घेतलेलं आहे. जेजूरमध्ये शिवतारा लॉज आहे ते कोविड केअर सेंटर साठी भाड्यात घेतलेलं आहे. अशा प्रकारे हॉस्पिटल्समध्ये सुविधा कमी पडतात, बेड्स कमी पडतात, म्हणून इतर जागा सरकारनं ताब्यात घेऊन त्या ठिकाणं त्यासाठी क्वारंटाईन करण्यासाठी किंवा पेशंट ऍडमिट करण्यासाठी अशा प्रकारच्या जागा ताब्यात घेतलेल्या आहेत. अमेरिकेत काय परिस्थिती? अमेरिकेत सध्या इथे म्हणजे मी ज्या भागात राहतो तिथे ते असं एकदम पीक फारसं झालं नाही, जसं न्यूयॉर्कमध्ये झालं. न्यूयॉर्कमध्ये उदाहरणार्थ जेव्हा एकदम केसेस पीकवर होत्या तेव्हा त्यांनी जे सेंट्रल पार्क आहे, जे फेमस पार्क आहे इथे, तिथे त्यांनी एक असं टेम्पररी शेल्टर केलं होतं जिथे त्यांनी ते कॅपॅसिटी करत होते लोकांना तिथे ठेवण्याची. इव्हन इफ आय एम नॉट रॉंग जेकब सेंटर कदाचित एक असं मोठी स्पेस आहे, ती पण त्यांनी टेम्पररी हॉस्पिटलमध्ये कन्व्हर्ट केली होती. अमेरिकेत पण त्यांनी ती काळजी घेतली होती. आणि इथे एक त्यांची बोट होती, म्हणजे त्यांची एक US मध्ये एक अशी हे आहे, आय डोंट थिंक सो ते मिलिटरी वाली बोट, पण त्यांची एक अशी मोठी वॉर वेसल म्हणतील की असं ते मेडिकल वेसल आहे, जे ते स्टेशन होतं न्यूयॉर्कला. आणि ते मागच्या आठवड्यातच ते निघालं तिथून. सो तिथं पण त्यांनी सोय केली होती लोकांसाठी, कारण की न्यूयॉर्क गेल्या 3 आठवड्यापूर्वी न्यूयॉर्क वॉज लाईक अ व्हेरी इन क्रिटिकल सिच्युएशन. तिथे त्यांनी या सगळ्या सोयी केल्या होत्या जिथे खूप गरज होती. आणि इथे व्हेंटिलेटरचं ते बरंच बातम्यात पण तुम्ही ऐकलं असेल की व्हेंटिलेटरचं इथे भरपूर हे चाललं होतं. व्हेंटिलेटर्स कमी होते त्या टॉपिकवर बऱ्याच न्यूज येत होत्या. सो प्रत्येक स्टेट बेसिकली न्यूयॉर्क स्पेशली व्हेंटिलेटरसाठी इथे इव्हन इथल्या स्टेट आपापसात फाईट म्हणण्यापेक्षा एक बीड करत होत्या व्हेंटिलेटरसाठी. तर ते क्रिटिकल पीक मध्ये तसं ती सिच्युएशन होती. आणि एकदम माझा वैयक्तिक म्हणजे माझ्या एका कलिगने त्याचा एक्सपिरियन्स सांगितला की इथे युजली तुमचं म्हणजे त्यांनी नॉर्मल मेडिकल तर बंदच केलं होतं. त्यांनी मेडिसिन टेलिमेडिसिनवरच सगळं चालत होतं की तुम्हाला समजा इतर वेगळा काही त्रास होत असेल, पोटदुखी म्हणा किंवा काही वेगळा काही त्रास, तर तुम्ही सरळ आपलं ऑनलाईन थ्रू टेलिमेडिसिन घेता, जिथे तुम्ही अपॉइंटमेंट घेता, डॉक्टरांना सांगता, म्हणजे तुम्हाला मग काय असेल टेलिमेडिसिन थ्रू प्रिस्क्रिप्शन किंवा काहीतरी हे सांगतात. तर भारतामध्ये आता काय परिस्थिती झालेली आहे, तर ही मार्केट चेन तुटलेली आहे. शेतकऱ्याचं फार मोठं नुकसान झालंय, दूध व्यवसायाचं फार मोठं नुकसान झालंय, बेरोजगारी फार मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. बाकीचं सर्व मार्केट, व्यापारी बाजारपेठा बंद आहेत, कापडाची दुकानं बंद आहेत, मोबाईलची दुकानं बंद आहेत, या सगळ्या सेवा बंद आहेत आज गेली 1.5-2 महिने झाले. त्यामुळे अनेक प्रॉब्लेम्स तयार झालेले आहेत. आणि इथून पुढे आता आपल्याकडे जे लोकांची जी मानसिकता आहे ती बिघडलेली आहे. सरकारने सांगितलंय घरात राहा, सुरक्षित राहा, सोशल डिस्टन्स पाळा, पण नागरिक काय हे पाळायला तयार नाहीत. अनेक ठिकाणी पोलीस बंदोबस्त करतायत, रस्त्याने वाहतुकीवर निर्बंध, कर्फ्यू जाहीर केलाय, तरी लोक बाहेर पडतायत. आणि लोक नियमांचं उल्लंघन केल्यामुळं याचा प्रादुर्भाव वाढत चाललेला आहे. सुरुवातीला जो कंट्रोलमध्ये होता कोरोनाचा प्रादुर्भाव, तो आता वाढत चाललेला आहे. आणि त्याचं संपूर्ण प्रेशर पोलिसांच्यावर येते आणि तहसील प्रशासनावर येते. अशा प्रकारे. आणि आता काय केलंय, पोलिसांच्या मदतीला प्रायमरी टीचर दिलेत, हायस्कूल टीचर, गव्हर्नमेंटच्या खरेदी विक्रीचे व्यवहार बंद असल्यामुळं तो स्टाफ इकडे दिलेला आहे. अशा प्रकारचे सरकारी जे कर्मचारी आहेत
त्यांना अशा अत्यावश्यक सेवेमध्ये सामावून घेतलं जात आहे. अमेरिकेत असं काय प्रकार आहे का? अमेरिकेत तरी सध्या तरी असं काही झालं नाही. इथे फक्त एक झालं आहे, जे ऑलरेडी फ्रंटलाईन वर्कर होते, उदाहरणार्थ नर्सेस किंवा डॉक्टर्स जे रिटायर झाले होते, ते ह्याने म्हणजे स्वतःच्या बाजूने ते स्वतः पुन्हा सर्व्हिसेसमध्ये आलेत. तर तेवढ्याच एक थोड्याफार असे उदाहरण आहेत तिथे. त्याच्या व्यतिरिक्त असं म्हणजे इथे तरी माझ्या ऐकण्यात किंवा कुठे वाचण्यात आलं नाही, की जे शिक्षक आहेत, उदाहरणार्थ शाळा समजा बंद असेल, त्यांना फॉर फील्ड सर्व्हिसेस घेतले किंवा त्यांना लॉकडाऊन इथे म्हणजे असं लॉकडाऊन असं म्हणता येणार नाही, पण त्यांना जास्त लोकांना जागृत करण्यासाठी अशा ज्या मोहिमेत भाग घ्यावा असं त्यांना प्रेशरायझेशन असं काही नाहीये इथे. इथे फक्त एकच बातमी अशी आहे, की इथे होती न्यूजवर, की जे रिटायर झालेले नर्सेस होते किंवा डॉक्टर होते ते पुन्हा सेवेत आले आणि ते जे जो ताण होता सिस्टममध्ये, स्पेशली न्यूयॉर्कमध्ये, म्हणजे अशा पण केसेस होत्या, की इतर भागातून अमेरिकेच्या वेगवेगळ्या भागातून म्हणजे इतर राज्यातून पण डॉक्टर किंवा नर्सेस न्यूयॉर्कला गेले होते ते मदत करण्यासाठी. सो असे इथे तशा केसेस आहेत. पण असं असं या व्यतिरिक्त असं दुसऱ्या डोमेन मधले किंवा इंडस्ट्री गव्हर्नमेंट एम्प्लॉईज असे डायव्हर्शन म्हणजे फ्रंटलाईन सर्व्हिसेसमध्ये डायव्हर्शन तर असं तरी माझ्या ऐकण्यात आलेलं नाही. आता कोरोनाचा पहिला फटका या महाविद्यालय, कॉलेजेस, शाळा आणि प्रायमरी स्कूल टोटली बंद केल्या, युनिव्हर्सिटीज बंद आहेत. आणि विद्यार्थ्यांच्या अनेक परीक्षा अजून परीक्षा व्हायच्यात, विशेषतः इंजिनिअरिंग, मेडिकल आणि बीकॉम, BA याच्या ज्या पुढच्या परीक्षा आहेत त्या सगळ्या थांबलेल्या आहेत. तर अमेरिकेत शिक्षणाबद्दल काय परिस्थिती आहे? आणि आपल्याकडे आता क्लासरूम बंद असल्यामुळं या नवीन पद्धतीचा ई लर्निंगचा प्रयत्न चालू आहे, पण बऱ्याच ठिकाणी प्रॉब्लेम आहे, इंटरनेटचा प्रॉब्लेम आहे, नवीन अँड्रॉइड मोबाईल नाहीत लोकांच्याकडे, पालकांच्याकडे, त्यामुळे हे प्रश्न निर्माण झालेले आहेत. तर अमेरिकेत शिक्षण पद्धती सुधारलेली आहे, पण तिथं सुद्धा काय निर्माण झाले का वाटतायत का? कशा न्यूज वगैरे काय येत आहेत? इथे जेव्हा हे लॉकडाऊन चालू होतं, जेव्हा शाळा बंद झाल्या होत्या, तेव्हा थोड्या अशा बातम्या यायच्या इथे, की म्हणजे इथे ओव्हरऑल प्रमाणात म्हणाल तर जवळपास म्हणजे रफ बॉलपार्क एक 95 ते 98% लोकांना इंटरनेट ऍक्सेसिबिलिटी आहे बऱ्यापैकी. पण एक जे उरलेले 2% किंवा 3 जे असं थोडंसं पॉप्युलेशन आहे त्यांना थोडासा त्रास झाला होता. उदाहरणार्थ म्हणजे आता जे नेट असतं, इथे थोडं इंटरनेटचं जे कनेक्शन म्हणा किंवा ते युज्युअली लोकं स्वस्तातले प्लॅन्स जसे आपल्या इथे असतात तसे इंटरनेटचे वेगवेगळे प्लॅन्स असतात तिथे. तिथे युज्युअली लोकं स्वस्तातले प्लॅन्स प्रिफर करतात. सो आणि काही म्हणजे जे गरीब घरातून किंवा जे असे गरीब लाइक थोडेसे जरा इकॉनॉमिकली सिच्युएशन थोडीशी वीक असलेल्या सेक्शन मधले जे विद्यार्थी आहेत, त्यांना थोडासा त्रास जाणवला, की ऑनलाईन स्कूल चालू होत्या, पण नेट ऍक्सेसिबिलिटी टू अटेंड द क्लासेस ते थोडासा त्यांना त्यात प्रॉब्लेम जाणवला. पण त्यातही इथे एक आहे, की जे कॉर्पोरेट कंपनीज आहे किंवा जे NGOज आहेत, त्या पुढे आल्या आणि त्यांनी त्या विद्यार्थ्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला. सो वायफाय हब्स थ्रू किंवा म्हणा किंवा अशा छोट्या म्हणजे इकडे गोष्टी अशा अवेलेबल करून त्यांनी ते प्रॉब्लेम सॉर्ट आउट करण्याचे प्रयत्न केले. आणि ओव्हरऑल इथे म्हणजे ऑनलाईन एज्युकेशन मोस्टली कोर्सेस बरेच चांगले युनिव्हर्सिटीज कोर्सेस ऑलरेडी ऑनलाईन आहेत. ते फक्त फरक एवढाच आहे, की जे इयत्ता 4थी ते 8वी जे आपल्याकडे जसं असतं तो जो एक फेज असतो त्या एज ग्रुप मधले जे स्टुडंट्स आहेत ते थोडे इम्पॅक्ट त्यांना जाणवत असेल. कारण कसं त्या वयात थोडंसं फिजिकल हे म्हणा किंवा बाहेर जाऊन खेळणं म्हणा किंवा सोशल मीटिंग, मित्रांना भेटणं किंवा एक सोशल भेटणं बेसिकली ते थोडंसं पार्ट ऑफ एज्युकेशन असतं. तर ते कमी झालंय त्या वयोगटातल्या विद्यार्थ्यांसाठी. सो त्यांना थोडासा इम्पॅक्ट आहे. बाकी ओव्हरऑल एज्युकेशन कोर्सेस चालू आहेत ऑनलाईन, शिक्षण क्लासेस चालू आहेत ऑनलाईन. सो त्यामुळे असं मेजर असा काही इम्पॅक्ट झालेला नाही इथे. आता अमेरिकेचा आणि भारताची जर आपण तुलना केली, आता उदाहरणार्थ भारतामध्ये आता आपण बोलत असताना 45 मिनिटात 2 वेळा लाईट गेली. असताना किंवा जर्मनीमध्ये असताना बेसिक लाईटचा आणि इंटरनेटचा काही प्रॉब्लेम आहेत का?
खरं सांगायचं तर फ्रान्समध्ये स्पेशली मी जेव्हा होतो 7 वर्ष तिथे होतो मी. तिथे असताना 3 वेळा स्लाईड गेली होती. फक्त. सो 7 वर्षात एक वेळा प्रॉपर काहीतरी म्हणजे असा प्रॉब्लेम झाला होता तिथे पूर्ण मी ज्या भागात एरियात राहतो तिथे लाईट गेली होती. सो ती पण लाईट एक 2 मिनिटात परत आली होती आणि बाकी इतर 2 वेळा ते माझ्याच इथे मी अ, असं ओव्हरलोडमुळे लाईट गेली होती माझ्या अपार्टमेंटमध्ये. सो हां, ते हां. असे 3 इन्स्टन्सेस आहेत जिथे लाईट गेली होती. पण त्या व्यतिरिक्त तरी मला अनुभव आला नाही आणि इथे पण आला नाही यूएसमध्ये लाईट जाणं वगैरे. पण ते थोडं आहे म्हणजे इथे तर एनर्जी कन्झम्पशन किंवा इव्हन लाइक थोडंसं लोकं जागरूकता आहे. इव्हन अप्लायन्स जसे वापरतात. त्यामुळे थोडंसं ते लोकांना जास्त जागरूकता आहे की लाइक एनर्जी सेव्हिंग किंवा की किती कुठली गोष्ट किती लोड घेते वगैरे त्याचा थोडासा अंदाज आहे. आणि इंटरनेटची काय परिस्थिती? इंटरनेटचं स्पीड वाईज तरी म्हणजे चांगलं आहे. इथे थोडंसं मला इथे फक्त फरक एवढा जाणवला की इंटरनेटचे जे चार्जेस किंवा टेलिकॉम चार्जेस जे आहेत यूएसमध्ये ते थोडेसे जरा एक्सपेन्सिव्ह साइडला आहेत कंपेअर टू फ्रान्स किंवा इव्हन युरोप. सो ते एक आहे आणि म्हणजे युजुअली ते इंटरनेट बिल पण तसं मंथली बिल कंपेअर टू युरोप बरंच जास्त येतं. म्हणजे माझ्या यूज प्रमाणे तरी मी इथे जवळपास एक 4 पट ते 4 ते 5 पट बिल जास्त असतं इथे. आणि स्पीड किंवा अवेलेबिलिटी, ॲक्सेसिबिलिटी तर चांगली आहे. म्हणजे आपल्या इथे आता लॉकडाऊनमध्ये स्पेशली घरी आता भारतात म्हणजे माझा धाकटा भाऊ आहे, तो आता वर्क फ्रॉम होम चालू केल्यापासून त्याने पण घरी चांगलं बेटर इंटरनेट कनेक्शन घ्यायचा प्रयत्न केला. त्याला तिथे या लॉकडाऊनमुळे लाईन जस्ट कनेक्शन येण्यासाठी त्याला 3 महिने लागले. साधारणतः त्यांनी लॉकडाऊन चालू व्हायच्या आधीच प्रोसेस चालू केली, पण त्यानंतर मग वेळ येत फायनली त्याला मागच्या आठवड्यात इंटरनेट कनेक्शन मिळालं. तसं इथं नाही. इथं सर्व्हिसेस आहेत. म्हणजे मी आता स्वतः इथे जेव्हा मूव्ह झालो, त्यानंतर मी साधारणतः 1-2 दिवसात माझ्याकडे इंटरनेट. तिथे ऑलरेडी सगळे पोर्ट्स असतात. तुम्हाला फक्त डिव्हाइस जाऊन घ्यावा लागतो स्टोर्समधून आणि तो मला कनेक्ट केला, की थोडेफार ऑनलाईन प्रोसेस असतात. म्हणजे स्टेप बाय स्टेप जसं तुम्ही एखादं सॉफ्टवेअर इन्स्टॉल करता, तसं ते फक्त फॉलोअप करायचं असतं आणि एक साधारणतः अर्धा तास मॅक्सिमम अर्धा तासात तुमचं इंटरनेट चालू होतं इथे. सो ते आहे म्हणजे सेल्फ सर्व्हिसेस प्रकार म्हणता येईल नेटचा. ते आहे. आता बेसिक एक महत्वाचा प्रश्न आहे. आता आपले भारतामध्ये जे उच्च शिक्षित मुलं आहेत, उदाहरणार्थ तुझ्यासारखी असतील, तर ही अनेक मुलं भारतामध्ये संधी नाही म्हणून जर्मनी स्पेनमध्ये गेले, अमेरिकेत गेले. पण ही भारतामध्ये कंपॅरेटिव्हली इंटरनॅशनल कंपन्या आलेल्याच आहेत. मग तरी देखील आपल्यापेक्षा ही तरुण मुलं अमेरिका किंवा फ्रान्स, स्पेन का प्रेफर करतात? काय बेसिक डिफरन्स काय? अपॉर्च्युनिटी काय फरक आहे? हां, म्हणजे एक वैयक्तिक दृष्टीवर बोलायचं झालं तर माझ्यासाठी जो एक एक्सपिरियन्स प्रकार होता की लाइक थोडंसं वेगळं कल्चरल एक्सपोजर म्हणा किंवा इतर ठिकाणी कशा गोष्टी असतात की आणि एक आय वोंट से अट्रॅक्शन पण एक साधारणतः एक क्युरिओसिटी असते, जी मोस्टली लोकांना ड्राईव्ह करते आणि स्पेशली मी जेव्हा आलो होतो तेव्हा आय मीन साधारणतः 2012 साली किंवा त्यानंतर जे आहे, त्या फेज मधले जे मुलं आले त्यांचं कोणीतरी ओळखीचं ऑलरेडी होतं जे इथे आलं होतं आणि ते आता सध्या म्हणजे त्यावेळी पण Facebook म्हणा किंवा बाकीचे जे सोर्सेस एक्सपोजर होतं की पाहत होतं की ओके तिथं कशा गोष्टी आहेत किंवा इथं कसं होतं आणि त्या क्युरिओसिटीमुळे बरेच लोक इथे शिकायला आलेत किंवा जस्ट टू लाइक अपॉर्च्युनिटीज वेगळ्या आहेत त्या पाहण्यासाठी किंवा जस्ट टू एक्सपिरियन्स दोज अपॉर्च्युनिटीज त्यावेळी आले होते. अजून पण त्यासाठी इथे येतात आणि it's just to see like other side of fence basically. आणि तो एक्सपिरियन्स अनुभव घेण्यासाठीच मोस्टली येतात लोक तिथे आणि म्हणजे वर्क इज अ सेकंडरी पार्ट लाइक शिक्षण त्याच्या आधीच एक इनिशियल पार्ट लाइक तुम्ही बाहेर येतात तर तिथे मास्टर्स करतात दुसऱ्या देशातले अजून तिथे लोक येतात म्हणजे त्यांच्यासोबत तुम्ही शिकता असं तिथं त्यांच्या देशातलं कल्चर किंवा त्यांच्या देशात मध्ये कसं गोष्टी असतात त्याचा तुम्हाला अनुभव मिळतो.
माझ्या स्वतःच्या बाबतीत सांगायचं झालं तर मी फ्रान्सला जेव्हा गेलो होतो तेव्हा माझ्या वर्गात साधारणतः 25 ते 30 जण होतो आम्ही. पण 30 जणात पण आमच्यात जवळपास एक 19 वेगवेगळ्या नॅशनॅलिटीज होत्या. म्हणजे 19 वेगवेगळ्या देशातून 30 जण आम्ही असे आलो होतो. आणि एक तो वेगळा अनुभव होता तिथे म्हणजे वेगवेगळ्या देशात कशा गोष्टी कल्चरल एक्सपिरियन्स म्हणा किंवा इव्हन एज्युकेशनल की अ, असं बरंच काही शिकायला मिळालं. लोकांसोबत काम करणं, वेगवेगळ्या कल्चरमध्ये वेळेचं महत्त्व वेगळं असतं. आपल्या इथे वेळेचं महत्त्व वेगळं असतं. काही जर्मनीमध्ये उदाहरणार्थ असं तिथले लोक वेळेबद्दल जरा स्ट्रिक्ट असतात. म्हणजे 9 वाजता म्हणलं की गोष्टी 9 वाजता चालू होणार. सो ते एक वेगळे अनुभव होते आणि असं वेगळ्या गोष्टी शिकायला मिळाल्या त्या. सो ते पर्सनल बेनिफिट सुद्धा जर आपण विचार केला, की आपल्याला सॅलरीज असेल, इतर बेनिफिट कंपन्या देतात. त्या भारतात एवढ्या प्रमाणात मिळत नाही, असं मला वाटतंय. तुमचा काय अनुभव आहे? हो, ते आहे म्हणजे सॅलरी गॅप तर नक्कीच आहे. पण ती पण एक्सपेन्सेस डिपेंडेंट आहे. म्हणजे आता इथे जसे खर्च पण असतात ऑफकोर्स त्या प्रमाणात सॅलरी नक्कीच जास्त असते आणि डिपेंड करतं तुम्ही कुठल्या इंडस्ट्रीमध्ये काम करता. तो एक तो तसा ब्रॉडर टॉपिक आहे म्हणजे कारण का तुम्ही आयटीमध्ये काम करत असाल तर अगेन इन इंडिया डिपेंड करतं तुम्ही कुठल्या कंपनीत काम करता. सर्व्हिस ओरिएंटेड कंपनीत असाल लाइक आयटी सर्व्हिसेस तर तिथे सॅलरीज वुड बी आय मीन दे आर गुड बट ते कंपॅरेटिव्हली तर थोड्या कमी असतात. व्हेअरएज तुम्ही प्रॉपर डेव्हलपमेंटल रोल्समध्ये असाल मोठ्या लाइक कंपनी लाइक Google किंवा Facebook, Amazon वगैरे तर तिथला पे स्केल जो इंडियामध्ये त्या कंपनीत काम करणारे जे प्रोफेशनल्स आहेत त्यांचे पगार आय वुड से इट लाइक कंपॅरिझन म्हणजे तेवढे नाही पण त्या प्रमाणात जे आपण म्हणतो की उदाहरणार्थ भारतात आता सध्या साधारणतः $1 आता माहित नाही कदाचित 74-75 रुपये असेल. सो त्या प्रमाणात जर आपण असं कंपॅरिझन पाहायला गेलं तर इथं जर एखादा माणूस असेल जो Google किंवा अशा मोठ्या टेक कंपनीत कामाला असेल ज्यांचे स्वतःचे प्रोडक्ट आहेत का ते त्यांचं थोडा वायडर स्कोप आहे. त्याचा जो पगार इथे असेल त्याच प्रमाणात त्याला भारतात पगार मिळतो. व्हेअरएज तुम्ही जसं इंडस्ट्री थोडं खाली याल की लाइक आयटी सर्व्हिसेस वाल्या कंपनी असतात ज्या सर्व्हिसेस प्रोव्हाईड करतात ते सपोर्टिंग ह्यात असतात. त्यांचे पगार थोडेसे कंपॅरेटिव्हली या मोठ्या कंपन्यांपेक्षा थोडेसे फार कमी असतात. आणि तसंच ते भारतात पण जाणवतं ती गॅप. तो पण ओव्हरऑल तुम्ही जर ते डिपेंड करतं कुठल्या डोमेनमध्ये किंवा आयटी फील्डमध्येच अजून सब डोमेनमध्ये तुम्ही कशात कुठे काम करता आणि त्या म्हणजे डोमेन किंवा त्या हिशोबाने तुमची कशी सॅलरी रेंज असते. तर नक्कीच फरक आहे इथे अफोर्डेबिलिटी पण म्हणजे तुमचं तेवढा पगार आहे त्यात तुम्ही केवढ्या गोष्टी अफोर्ड करू शकता ते प्रमाण नक्की जास्त आहे वर्सेस इन इंडिया. सो ते गॅप सॅलरी आय वुड से इट्स ऑल्सो इफ नॉट द टॉप मोस्ट बट तो एक पहिल्या 3 क्रायटेरियापैकी एखादा नक्कीच महत्वाचा आहे की जो बरोबर. तरुणांना इथे यायला प्रवृत्त करतो. आता कल्चर बाबत तिथं काय अनुभवला स्पेनमध्ये आणि अमेरिकेत आणि भारतात? भारतात आपल्याकडे कसं आहे की फॅमिलीला जास्त महत्व दिलं जातं. आई वडील असतील, भाऊ असतील, आपण एकत्र राहतो. तर हं, अमेरिकेतलं कल्चर थोडंसं वेगळं आहे असं आपण अनेक वर्ष ऐकतोय. आता तू प्रत्येक हं. पाहतोय तिथं काय आहे तिथं? नाही म्हणजे खरं सांगायचं तर मग इथे मला एवढं सध्या तरी मला इथे येऊन आता म्हणजे तसं राहतोय मी नवीनच एक 2 आलायस. महिने झालेत. तर त्यामुळे मला एवढं बाहेर आणि हे तर लॉकडाऊन चालू झालं. स्पेन मधला काय अनुभव वाटतो? फ्रान्समधला अनुभव माझा फ्रान्समध्ये? असा होता की ते ॲक्चुअली तो एक कल्चरल शॉक होता. म्हणजे आपल्याकडे असं एक इमेज असते की लाइक वेस्टर्न कंट्रीज म्हणा किंवा युरोपमध्ये लोकं जास्त फॅमिली ओरिएंटेड नसतात किंवा ते हां, हां. थोडेसे लांब राहतात. तसं तिथं नाहीये. म्हणजे तिथे लोकं खूप असे इंडिव्हिज्युअलिस्टिक असतात. म्हणजे प्रत्येकाची स्पेस पण असते ॲट द सेम टाईम ते फॅमिली सोबत पण भरपूर वेळ स्पेंड करतात. म्हणजे माझे जेवढे पण कलीग होते किंवा मित्र होते, असे होते की ते त्यांच्या आई-वडिलांसोबत जरी नसतील राहत, तरी त्यांच्या जवळ राहणारे. म्हणजे आपल्या इथे जसं शहरात राहतात तसंच आणि प्रत्येक सणासुदीला ते आई-वडिलांना भेटणं किंवा आई-वडिलांसोबत हे जाणं आणि त्याहूनही जास्त त्यांचे असं असायचं की सुट्ट्या तिथे फ्रान्समध्ये स्पेशली सुट्ट्या खूप असतात. म्हणजे तुम्हाला जवळपास 1 महिनाभराच्या सुट्ट्या असतात.
सो त्यात एक होतं की लोक जे माझे कलिग्स होते ते वेळ काढून आई वडिलांसोबत टाइम स्पेंड करायचे. आई वडिलांसोबत तिथं जसं बाहेर जाणं, आठवडाभराच्या सुट्टीसाठी जाणं किंवा असं तिथं म्हणजे आपण जे म्हणतो की आई वडिलांची काळजी घेणं, तर तिथं तो भाग पण आहे. आणि आपल्यासारखंच आहे तिथे पण ते आई वडिलांच्या सोबत वेळ स्पेंड करणं किंवा काळजी घेणं. आपल्याकडे जसं आई वडील मुलाची काळजी घेतात, मुलं आई वडिलांचं म्हातारपण बघतात, तसं पण तिथे पण ते आहे. तर मला ते काही फरक जाणवला नाही आणि तो एक मी जायच्या आधी पण असं आपल्या इथं जसं एक US मध्ये माहित नाही, पण युरोप बद्दल तरी अशी इमेज असते की लाइक मुलं तिथं आई वडील जास्त संबंध देत नाही किंवा काळजी घेत नाही. पण तसं ऍक्च्युली मला तरी तसं माझ्या अनुभवात आलं नाही. तर मुलं सोबत जरी राहत नसेल तरी मुलं आई वडिलांना वेळोवेळी भेटत राहतात. आठवड्यातून एकदा दोनदा त्यांच्या भेटा होत राहतात. आता तू कदाचित पुण्यात सुद्धा ऐकलं असेल किंवा आमच्या काळापासून म्हणजे आम्ही ज्यावेळेस कॉलेजमध्ये त्यावेळेपासून लंडन आणि पॅरिस एक जगात हं, प्रसिद्ध शहर आहेत की आयुष्यात हं, एकदा येऊन तरी पॅरिसला जावं, लंडनला जावं. इतकी मोठी हं. ती एक अट्रॅक्शन होती. मग पॅरिसमध्ये याचा तुला अनुभव आला काय? आणि युनिक इन पॅरिस अशा प्रकारची पॅरिसवर अनेक गाणी या हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये आहे. हं. तर याचा काही वेगळा अनुभव पॅरिसमध्ये तुला वाटला का? माहोल वेगळा? पॅरिस पॅरिस अतिशय सुंदर असं शहर आहे. त्याला सिटी ऑफ लाईट्स म्हणतात. ते तिथं गेल्यावरच जाणवतं. म्हणजे ते एक अनुभव त्यासारखं शहर आहे. मी तिथे 7 वर्ष होतो आणि म्हणजे माझी स्वतःची ट्रॅजेक्टरी अशी झाली, की पहिला गेलो ॲज अ टुरिस्ट गेल्यासारखं होतं. मग तिथे राहून तिथला लोकल झालो आणि मग तिथं मी आधी टुरिस्ट होतो. मग मला तिथे 4 वर्ष, 5 वर्ष राहिल्यानंतर मला तिथे टुरिस्ट लोकांचा त्रास व्हायला लागला लोकल असं. झाल्यावर. हां. हो. तो एक अनुभव पण ओव्हरऑल ते शहर फारच सुंदर आहे आणि तिथे म्हणजे जसं आपण पुस्तकात म्हणा किंवा हिस्ट्रीत म्हणा किंवा टीव्हीत पाहतो तर तसं आहे ते. ते ऍक्च्युली शहर तसं आहे तेवढं सुंदर आहे. आणि एक आहे या शहराचं की तुम्ही टुरिस्ट म्हणून पाहता जेव्हा तुम्ही तिथं भरपूर असा वेळ स्पेंड करतात असा जो लोकल म्हणून राहता, तेव्हा तुम्हाला अपार्ट फ्रॉम टुरिस्ट जे बाकीचे जे गोष्टी असतात त्या पण अनुभवायला मिळतात. म्हणजे असं छोटं-छोटं कुठलं चांगलं रेस्टॉरंट म्हणा किंवा कुठलं असं एक आईस्क्रीमचं दुकान किंवा तिथले असे वेगवेगळे उदाहरणार्थ पॅरिसमध्ये काही असे भाग होते जे अराउंडिसमेंट आहेत असं म्हणतात. तर काय-काय ला मारे म्हणून असं ते ज्यूइश क्वार्टर आहे. मला तिथे जाऊन अ, अ, तिथे मी दर जमेल तसं वीकेंडला जाऊन तिथं मी फिरायला जायचो. जस्ट तिथं असं जुनं असं जुन्या बिल्डिंग्स आहेत त्यांच्या म्हणजे 1600-1500 शतकातल्या. तर तिथे ते कल्चरल एक्सपिरियन्स घेण्यासाठी ते फार सुंदर होतं आणि ओव्हरऑल म्हणजे आवडलं. मला शहर फार पॅरिस हे शहर ओव्हरऑल फार छान होतं. आणि टुरिस्टिक प्लेसेस चांगले आहेत. काही-काही आपलं बाकी सर्व शहरांसारखंच ते पण एक शहर आहे, की काही भाग खूपच चांगले आहेत. काही भाग एकदम अवाढव्य म्हणजे तिथे एकदम सगळे इकडे असे श्रीमंत दिसते रस्त्यावर, तर काही भाग थोडेसे असे गरीब असे नाही, पण थोडेसे लेस वेल मेंटेन्ड असे पण आहेत. तो पण ओव्हरऑल सिटी फार सुंदर आहे आणि मला तिथे मी 7 वर्ष होतो. मला तो वेळ अतिशय चांगला गेला तिथे. आता शेवटचा प्रश्न तुला असा आहे, की तू सासवडकर आहेस, परंतु तुझं हो, हो. बालपण हे पुण्यात गेलंय. हो, हो. हडपसरच गेलेलं आहे. हो, तर हो. सासवडची एक त्या मानाने अटॅचमेंट कमी आहे. परंतु तुझ्या पप्पांना मात्र लहानपणापासून इथं असल्यामुळं ते आता जरी हडपसरला असले तरी अटॅचमेंट त्यांची सासवडला आहे. आणि पुण्यात सुद्धा तुझे मित्रमंडळी आहेत. तर हो, हो. सासवडकरांना काय सांगू शकशील, की कोरोनाबाबत काय काळजी घेतली पाहिजे? आणि शिक्षणाबाबत सुद्धा कशा पद्धतीने आपण शिक्षण घेऊन पुढे गेलं पाहिजे? तरुणांना काय सांगशील? शिक्षण घेणाऱ्या मुलांना काय सांगशील? तर शिक्षणाबद्दल बोलायचं झालं तर माझं एवढंच म्हणणं असेल, की नव्या-नव्या गोष्टी ट्राय करत राहा. म्हणजे कसं आपण अशा एका आपलं जेवढं एक्सपोजर असतो तेवढंच आपली दृष्टी ठेवू नये. म्हणजे त्याच्या पुढे जाऊनही बघणं गरजेचं आहे. भिंत किती उंच असली तरी ती ओलांडून त्याच्या पलीकडे पाहणं महत्वाचं आणि ते पाहाल तेव्हा म्हणजे तुमचा दृष्टिकोन ऑटोमॅटिक बदलतो. सो माझं म्हणणं एवढंच आहे, की नव्या गोष्टी शिकत राहा, नवे प्रयोग करत राहा आणि
अपयश आलं तरी अपयश एक फक्त भाग येतो आणि कन्सिस्टंट आणि पेशन्स इज द मोस्ट इम्पॉर्टंट. म्हणजे एखाद्या गोष्टीचा प्रयत्न करत असेल तर तो एक सिन्सिअरिटी आणि एक पेशन्स ठेवून प्रयत्न करणं महत्वाचं आहे. कारण का म्हणजे भरपूर हार्डवर्कला पण ऑप्शन नाहीये, पण हार्डवर्क सोबत तुम्हाला पेशन्स आणि प्रयत्न सातत्याने करत राहणं पण फार महत्वाचं आहे. सो ते शिक्षणाच्या बाबतीत ते माझं म्हणणं राहील, की ते करत राहा, फोकस ठेवा आणि ट्राय न्यू थिंग्स. आणि कोरोनाच्या बाबतीत म्हणायचं झालं तर लाइक मेडिकली म्हणजे आता मला तरी एवढे हे नाही, पण जसं इथं सांगतात, की इव्हन भारतात पण, की जेव्हा आपण कुठं हात हात धुणं विसरू नका. स्वच्छ हात धुत राहा आणि सोशल डिस्टन्सिंग ठेवा. आपल्या इथे तर आता 6 फूट एवढं अंतर ठेवणं आपापसात थोडं अवघड असतं, पण तरी त्या प्रमाणात जितकं जमेल तेवढं अंतर ठेवणं गरजेचं आहे आणि एकमेकांसोबत बोलताना पण थोडंसं म्हणजे मास्क घालून जरी नाही झालं तरी थोडंसं काहीतरी म्हणजे तोंडाला काही लावणं, रुमाल वगैरे हे असं थोडेसे प्रिकॉशन्स घेऊन काळजी घ्या आणि जर वाटत असेल की आपण आजारी आहोत, तर तर स्वतःला थोडंसं आयसोलेट करून करण्याचा प्रयत्न करा. ते अवघड असतं, पण ते काळजी घेणं महत्वाचं आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आता आपल्या इथं आता माझ्या पण आजोबांचे किंवा त्या वयाचे आपल्या इथं वडीलधारे व्यक्ती भरपूर आहेत. तर त्यांची काळजी घेणं महत्वाचं आहे. सो ते ते पण आहे, की जर समजा वाटलं, की आपल्याला तसं काय सिम्प्टम्स असेल काय तर या वयस्कर लोकांपासून पण थोडंसं अंतर अंतर ठेवा सो दॅट त्यांना त्रास होऊ नये. आणि हे एक फेज आहे फक्त तो नक्कीच आता थोड्याफार आहे अजून 1 महिनाभर असेल किंवा फार तर फार 2-3 महिने. त्यानंतर तो एकदा गेला की मग परत नॉर्मल्सी तर येईलच. आई-वडिलांशी संपर्क कधी होतो? आणि आई-वडिलांना तू काय सांगशील? आई-वडिलांशी संपर्क तर सध्या तर लॉकडाऊन झाल्यापासून रोजच होतो. सो त्यांचे रोज फोन येतात, काय ते काय आणि ते बरेच म्हणजे इव्हन बाकी नातेवाईकांचे भरपूर फोन आले होते, की कसं काय अमेरिकेत कारण का म्हणजे बातम्या थ्रू कळत नाही, की नेमकं कुठल्या भागात काय होतंय. सो आई-वडिलांचे बरेच सारखेच फोन यायचे. इनफॅक्ट मी हल्ली 2-3 आठवड्यापूर्वी मी माझा फोनवरचा अलार्म पण बंद केला होता. घरच्यांचा फोन आला की त्यानेच उठायचो मी. सो ते शेड्यूल चेंज झालं होतं. पण ते आहे म्हणजे आता झालं इथं आई-वडिलांना सांगायचं झालं तर इथे मी आणि फक्त संपदा माझी वाईफ दोघंच आहोत. सो आम्हाला ते सोशल डिस्टन्सिंग म्हणा किंवा फारसा संपर्क येत नाही. पण भारतात तसं नाहीये. सो त्यांना आता आता झालं असं की मलाच तिथली जास्त काळजी वाटते. आणि इथल्यापेक्षा भारतात आता कोरोनाचा संसर्ग जास्त वाढलाय. तर त्यामुळे ते त्यांचं आता त्यांना पण तेच सांगणं असतं की येता-जाता बाहेर जास्त जाऊ नका किंवा दूध वगैरे किंवा साधं काही सामान आणणं झालं तर ते आणल्यानंतर घरी आणलं तर व्यवस्थित धुवून घ्या. साबणाच्या पाण्याने थोडं साफ करा. सो त्याने पण कोरोना व्हायरस इथे म्हणजे एक गाईडलाईन्स आल्या होत्या, की साबणाच्या पाण्याने गोष्टी पुसल्या की त्या व्हायरस लवकर त्यातून ब्रेकडाउन होतो त्याचा. सो अशा छोट्या-मोठ्या गोष्टी मी त्यांना सांगत राहतो आणि कम्युनिकेशन तेवढंच चालू आहे. कोरोनामुळे त्यांच्याशी बराच एरवी माझं आठवड्यातून एकदा वीकेंडला बोलणं व्हायचं. पण आता जवळपास रोज रोज बोलणं होतं. धन्यवाद. अतिशय चांगला सुसंवाद झालेला आहे. तुला निश्चितच आम्ही त्रास द्यायला अमेरिकेला येऊ एखाद दिवशी. नक्की, नक्की. जर तुला अ, पॅरिसमध्ये तसं तू टुरिस्ट होऊन गेल्यानंतर टुरिस्ट लोकांचा त्रास व्हायला लागला. अमेरिकेत आल्यानंतर होणार नाही. आणि नाही. आता तर ट्रॅव्हलिंग एअरलाईन्स बंदच आहेत. परंतु हो, हो. तुमची सुद्धा तिकडं येण्याची शक्यता आहेत का चान्सेस कधी? नाही आता इथे इंटरनली एअरलाईन्स चालू आहेत तशा. म्हणजे बरं. आत्ताच मी जेव्हा कोरोना पीकवर होता म्हणजे मार्चच्या सुमारास एप्रिलला ॲक्चुअली. तर माझी वाईफची ती आधी ईस्ट कोस्टला होती ती म्हणजे न्यूयॉर्क जवळ होती. सो तिला तिथून मूव्ह करायला इकडे मदत करायला मी गेलो होतो. तर त्यावेळी पण सगळं म्हणजे एअरलाईन्स चालू होत्या चालू. पूर्ण वेळ. पण फक्त लोकांचा प्रवास कमी झाला होता. सो ते चालू आहे. फक्त आता कंट्री टू कंट्री ट्रॅव्हल बंद केलंय कारण का बंद. त्यांनी बॉर्डर्स बंद केल्यात. सो त्यामुळे ते सध्या बंद आहे. त्याच्यावर ॲक्चुअली मला आत्ता सध्या काय स्थिती आहे ते माहीत नाही. पण ते सध्या तरी ते पण बंदच आहे, की क्रॉस बॉर्डर ट्रॅव्हलिंग.
इव्हन इथं शेजारच्या देशात पण कॅनडा थ्रू किंवा मेक्सिको थ्रू त्यांनी बॉर्डर्स बंद केल्या आहेत. सो ते अजून कंट्री टू कंट्री तरी सध्या ट्रॅव्हल चालू झालेलं नाहीये. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच आणि स्टे सेफ. ओके. गुड नाईट.